पूर्णा सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या वतीने दुय्यम निर्बंधक कार्यालय पूर्णा येथे भूमिपूजन सोहळा संपन्न। पूर्णा तहसील प्रांगणामध्ये दुय्यम निर्बंधक कार्यालयाचे भूमिपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय तहसीलदार माधवराव बोथेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे सहजिल्हा निर्बंधक वर्ग 1 परभणी माननीय SD कल्याणकर, विभागीय कार्यकारी अधिकारी पूर्णा देशपांडे सर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, दुय्यम निर्बंधक पूर्णा SM शेख मॅडम, सुभाष देसाई, छगनराव मोरे, वकील संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश काळे, नगरसेवक मुकेंद भोळे, आमदार रत्नाकर गुट्टे काका, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम सह पूर्णा वकील संघ, सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णा, तहसील कार्यालय पूर्णा, दुय्यम निर्बंधक कार्यालय पूर्णा, कार्यालयीन पदाधिकारी, कर्मचारी व पूर्णा तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी यांनी कार्यक्रमास प्रामुख्याने हजेरी लावली होती। देशपांडे असा कसा बोट केला हो? आपला बसलेला होता रजिस्ट्रीवाले नाव नव्हते आपण बघितलं। अरे एवढं श्रीमंत रस्ते ऑफिस आहे तुमचं मॅडम, हे असं बोर्ड असतं का? नीट लावा पुन्हा तरी बोर्ड सगळं व्यवस्थित तुम्ही बघा नेऊन पुन्हा जाता येता म्हणलं हे काय मोडून जाईल तिथं वाटते सगळं या चांगले त्याला अँगल बिंगल बांधून सगळं करून घ्या सगळं। हा येता जाता बघ मला आठवण दाखवा तुम्ही लागलं का नाही त्याला फोन करून किती दिवसात लागेल लागल्यास मला सांगा, लागलं मग फोटो पाठवा। कोण दिली रे? काय नाव? तमराव वगैरे घेतला आपण थोडा पावलं काय चला झाले का? झाले ना झालं ठीक आहे घ्या चला घ्या। भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। रजिस्टर ऑफिस इथं आता आपण आणतोय। रजिस्टर ऑफिसचं उद्घाटन केलं आणि सगळ्यात जास्त महसूल कमवणारं ऑफिस आहे आणि सगळ्यात जास्त महसूल कमवणारं ऑफिस असताना त्यालाच ऑफिस नाहीये अशी परिस्थिती आहे। म्हणजे चांगलं ऑफिस झालं तर चांगली व्यवस्था झालं, अधिकारी 4 घंटे जास्त काम करतो, लोक येणारे जाणाऱ्याला महसूल सगळं पैसेच कमवण्याचे धंदे आहेत, दररोज पैसेच कमवतोय ऑफिस, दुसरं काहीच करत नाही। त्याच्यामुळे हे ऑफिस होणं फार गरजेचं होतं, AC एअर कंडिशन ऑफिस होणं फार गरजेचं होतं आणि ते आज ऑफिस आपलं सरकारनं पैसे दिले, त्याचं उद्घाटन झालं आणि मला वाटतं एखाद्या वर्षामध्ये सगळं ऑफिस तयार होऊन जाईल आणि वेल एकदम चांगलं ऑफिस, जनतेला सगळी सुविधा सगळं काय एकदम खूप चांगलं ऑफिस तयार होईल आणि ते एक मनाला समाधान आहे एक आमदार म्हणून। ऑफिसचं स्वरूप काय असं असेल? स्वरूप काय ऑफिस आहे त्यांचं सगळं पूर्ण एकदम एअर कंडिशन ऑफिस राहील, त्यांचा स्टाफ बनवला। खालच्या मजल्यावर जे आपले सब रजिस्टर आहेत त्यांचं ऑफिस राहणार, वेटिंग राहणार आणि वरच्या मजल्यावर त्यांचे कॉम्प्युटर जे स्टोअर आहे ते वरच्या रेकॉर्डसाठी वरच्या मजल्यावर।